स्वागत आमचे चॅनलवरती आणि चॅनलचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस तारे. तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती का आम्ही ना बरंचसं ब्लॉग स्टार्ट केलं आणि मग मोबाईल बंद किंवा काहीतरी मॅटर झालं त्याच्यामुळे ते ब्लॉग बंद झालं. ओके, तर मग जे असं बंद झालेलं ब्लॉग ना ते त्यांचे फुटेज आज चालते. ठीक आहे, तर माझ्या बड्डेचा ब्लॉग बनवत होतो, तब्येत खराब मुले पूर्ण नाही बनवू शकलो, पण तो बघा आता काय मी कॅडबरी लपून ठेवलेली आहे. जर ती तुम्ही शोधली तर ती तुला भेटली तर मी आया येईन माझ्या तोंडासमोर मला दाखवून दाखवून खायची ती कॅडबरी. जर तू हारला तर ती तुझ्या तोंडासमोर मी दाखवून. बेसिकली माझं डोकं चालते, माझी बायको काय लपू शकतो म्हणून मी डायरेक्ट सोफ्याखाली फ्लॅश लावून चेक करायचं सुरुवात केली. आता बघा क्या गुंडा बनेगा रे तू. ओके, तर गाइस माझ्या बायकोने मला चॅलेंज दिलता ही कॅडबरी गवसा हार्डली 2 मिनिटच झालं असतील पण गवसून काढली. बिचारी माझी बायकोची कॅडबरी गेली. अँड सॉरी बेबी. हे बघा गाइस माझी तब्येत खराब आहे आणि मला इंतजार होत नाही बायकोचा येवाचा. आता मी खाऊन टाकतो. आणि हा गाइस तिच्या वाट्याची अर्धीशी ठेवले तिला बिचारीला. बघू आता तिला अंगी खाले आहे का बघू. आमची भांडण कशी होती काहीच तुम्हाला पण दाखवू. एक नंबर. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आधी मी कालवाचेच कपडे नाही कारण की माझी तब्येत जामच खराब आहे. आता जस्ट उठलो कारण की माझा बड्डे आहे आणि माझ्या बड्डे निमित्ताने तासू आणि माझा मेवणा आले आणि माझी बायको पाहुणचाराला थोडा बी उठ ना त्यांनी म्हणलेलं खावाला खाते. ओके, तर मस्ती करत होतो गाईस. आता म्हणले मला केक कापायला, केक कटिंग करून मस्त त्यात भरा आणि बघू काय काय होते. आमचा विचार चालू माथेरानला जावाचा नाही का बाबी, सगळं पुरा करू. बाय बाय. माझे पबजीचे नादाने मी सकाळी 6 वाजता झोपले. पबजीचे नादान नाही, वाट बघून बघून आता झोपतील पण माझा नवरा झोपला नाही. मी 7ला पाणी भरून झोपलो त्याच्यामुळे. मी ना आपण पाणी भरून झोपलो मी त्याच्यामुळे उठायला उशीर झाला बस. आणि तेवढंच म्हणजे आई आहे केक घेऊन. हॅलो एव्हरीवन, हॅलो एव्हरीवन. तो गाईज विषय असा आहे की माझा बड्डे आज माझी तब्येत खराब होती म्हणून मी कसाच तरी दिसतं. तुम्हाला माहिती आहे बड्डे दिवशी कोणी पण असतो तो चांगल्यापैकी नटून असते तर कोण नाही. हां, तर विषय असा आहे की आर्या थांब ना. विषय असा आहे की आर्या आली आहे आणि निधी आली आहे आणि शौर्य आले आणि त्यांच्यावर आमचा गप्पू पप्पू पप्पू. अरे गुदी अरे बाली, अरे बाली का लड़का, अरे बाली का लड़का. ये कुदी बुदी 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 बुदी. ओके, तर भाऊजीने आणलंय पबजीचा केक. आमदार भाऊजी दाखव. आणि आमच्या आर्या तुने मामा लिहिलेला तो आधी लिहिलेला का मी तो टॅटू करणार आया. आयो पॅडीच्या बड्डेचा कोंबडा आहे आणि आम्ही आता केकच्या ऐवजी कापणार आहे बिकॉज वी डू डिफरंट ऑलवेज. हां, असा वाला विषय आहे. केक तर काय सगळे कापतात म्हणून आम्ही गावठी कोंबडा कापणार आहे यावेळी पॅडीच्या बड्डेसाठी. आणि मे बी काही वर्षांमध्ये आम्ही बकरा पण कापू किंवा ऊंट पण कापू पॅडीच्या बड्डेला. तर हा पॅडी, हा कोंबडा, हा कसला कोंबडा आहे नाही कशासाठी आणलाय तो बड्डेसाठी कापायला आणले. मे बी मी कापणार. कदाचित तो कापणार आहे त्याचं म्हणणं होतं कापायचं पण माझ्या मनासाठी तो कापेल कदाचित. विषय असा आहे की माझ्या बड्डे निमित्ताने माझा मित्र माझ्यासाठी केक घेऊन आलाय आणि हे मला कापायचं असं तो बोलतो पण मी कापणार नाही. खात्यात दादा कापणार
पण नाही हाच का मग मित्राने आणलेला आणि मी झोपेतून उठलोय. बिलेटेड आहे का बोललाय तो. मी बोललो बिलेटेड हॅपी बर्थडे. आणि कापणार हाच आहे. नाही मी नाही त्याचे डोळ्यात एकदा बघा गाईस. दयेत रे असं नको. दया ते जेठालाल नाही आहेत. बबिता आली असती तर कापला असता. ये फंस गया सीएम. बबिता चला बघू आता याचं काय लावलेलं वाटलं होतं आपण. हा व्हेरी गुड घे. हा घे चाकू घे चल. दे उसके हाथ में चाकू दे. अरे नाही हातात चाकू घे चल. हे घे थांब. हा हॅपी बर्थडे. आता आम्ही इथं आलो डॉमिनोज मध्ये मॅक्स स्पायसी चिकन खायला. माझा नवरा बोलणार आता. बोल. मॅक्स स्पायसी चिकन घेतो आणि एक मॅक पिझ्झा आणि आईस्क्रीम बस संपला. मला लुटत घेतले. ATM कार्ड माझं आहे म्हणजे पैसे माझे. हो. आता आम्ही ऑर्डर घेऊन तुम्हाला दाखवतो. बाय बाय. आता आपण ऑर्डर घेतली तिकडे जाऊन थांबत कार्ड नाही. हे भाऊ कार्ड दे ना. हा पण वायर नाही आणली ना आपण. बघा माझा नवरा हावऱ्यांसारखा एकटाच खात. कॅमेरा चालू झाला तर मागत होता तेव्हा नाही दिला मला. पहिल्या बाईटचं मरले बाबी. पकड असा जे आतान बी त्यांनी भेटणार ते लिव्हर चाप्टर. वाव टेस्टी आहे. मला का नाही घेतला. मला आता दत्ताच्या मंदिरात जायचं आहे जेवायला. मला नको. माझी मध्ये उचकला का. आता इथे मिळालो तर मी इथे वॉफल्स घेतो आणि घरी जातो. बाय बाय. आता आम्ही 2 वॉफल्स घेतलेले आहेत म्हणजे 3. माझे 2 आहेत आणि माझ्या नवऱ्याचा 1 आहे आणि मॅकडॉनल्डचा. आणि आता आम्ही चाललो थेट घरी. चलो बाय बाय. माझा नवरा स्टॅच्यू कशाला राहिले या बाबा. काय झाला असं का. ताई बोलतील किती निब्बा निब्बी आहेत. हे बघा आमचा ठाणा. आपला का ठाणा का आपला भिवंडी. आपला ठाणा भिवंडी. आम्ही मध्ये राहतो. आपली पृथ्वी. हा आता आम्ही घरी जातो. बाय बाय. रेस होता तेव्हा नाही याला ब्लॉग दिसला. मी पण नाही चांगली 1 2 3 स्टार्ट. ओके तर गाईज आमचा इथं डिस्कशन चालू होता आणि याच्या अगोदरच्या ज्या फुटेज बघल्या मी तुम्हाला बोललेलो तर सगळा ब्लॉग एकत्रच तुम्हाला देईन. ठीक आहे. तर मग याच्या अगोदरच्या फुटेज बघल्या त्या बघून आता आम्ही सोशलला सांग आमचा एक व्लॉग कंचा ब्लॉग येतो. आम्ही पिक्चर बघायला गेलो स्त्री. ठीक आहे. आणि त्याच्यानं अशी काहीतरी एक गोष्ट झालेली ना थोडासा रागाही झालेली पण ती टकलेली तर त्या ना कॉपीराईटचा काहीतरी इश्यू आला. तर मग ती व्हिडिओ म्हणजे पोस्टच नाही झाली. मग आम्हाला ती एडिट करून परत पोस्ट करायला लागली. पक्का टाइम गेला त्याच्यात. मग तो थंबनेल ते हिसाबान बनवलेला. तर क्लिकबेट वगैरे केलंच नाही आम्ही. थंबनेल ते हिसाबान बनवतो असा. आता माझी ताई काहीतरी चर्चा करते. बायकोन चर्चा करते जेव्हा मी अशीच असतो ना तेव्हा माझ्या नवरा कॉल शूट नाही करत. चांगले दिसतात तेव्हा नाशी कातड्यासारखं असलं शूट. माझ्या बाबूला बघा याला ओळख लागायला लागली आता. बघा कसं लढतं आता. हा शेंबड्या वापस दे. मिनी निंगूत भारी कपडा घातलेला. आम्ही गेलतो बाहेर तेव्हा नाही याला दिसला व्लॉग बनवू. आता नाईटी आलो तो व्लॉग बनवायचा हवी जा त्याला. माझं म्हणणं सुंदर दिसत होतं मी एकटाच असा. बघत नाही माझ्यापेक्षा जास्त सुंदर दिसत. थांबा जरा महत्वाचा कॉल येते गाईज.